काय झालं असतं जर आपण सगळ्यांनी जुन्या आणि चांगल्या परंपरा जपणं सोडून दिलं असतं? काय झालं जर आपण सगळ्यांनीच पारंपरिक गोष्टींचा वापर बंद करून फक्त अत्याधुनिक गोष्टींचा वापर केला असता? या प्रश्नाचं माझं उत्तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये देईन. पण तुम्हाला काय वाटतं ते लगेच कमेंट करून सांगा. नमस्कार मंडळी, मी दत्तगुरु तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनल वरती, जिथे तुम्हाला बघायला मिळेल नवनवीन ठिकाणचा प्रवास आणि तिथली माहिती. तुम्हाला अनुभवायला मिळेल नवनवीन ठिकाणचा ऍडव्हेंचरस आणि अविस्मरणीय अनुभव. तुम्ही इथं बघा थोडी भक्ती, थोडी परंपरा, थोडी आधुनिकता, थोडी गंमत, थोडी कॉमेडी आणि थोडं इमोशन. एवढं सगळं एका ठिकाणी बघायला तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. आताच्या या कलियुगात आपण सगळ्यांनीच जुन्या आणि चांगल्या परंपरांना वाऱ्यावर सोडून दिले आणि चुकीच्या प्रथांना घट्ट मिठी मारून त्यांना जपत बसतो. उदाहरणार्थ, कोणावर तर लिंबू करायचं, चटणी करायची, काळं जादू करायचं. हे कितपत खरं आहे हे कोणालाच माहित नाही, तर खोट्या मनाला करायचं तेवढं नाही. आता हे राहू दे बाजूला. आज आपण बघणार आहे शेतकऱ्यांनी शेकडो वर्षापासून जपत आलेल्या एका परंपरेबद्दल, म्हणजे शेतातल्या कामासाठी बैलांचा वापर. शेतकरी बैलांचा वापर शेतातल्या प्रत्येक कामासाठी करतो. शेतकरी बैल फक्त कामासाठी पाळत नाही, तर महाराष्ट्राची शान आणि परंपरा असलेल्या बैलगाडी शर्यती यासाठी सुद्धा बैल पाळतो. ही महाराष्ट्राची परंपरा असलेला बैलगाडी शर्यतीचा स्पेशल व्हिडिओ आपण बनवणार आहोत. तोपर्यंत बघूया आपण बैलगाडीचं एक असं काम जे फक्त वर्षातून एकदाच असतं. याची सुरुवात होते हिवाळ्यापासून. नुकताच हिवाळा सुरू झाला की शेतकरी बैलाने ज्वारी पेरली. त्या ज्वारीला 3 महिने खत पाणी देऊन सांभाळतो. ज्यावेळी वाटतं ही ज्वारी पूर्णपणे तयार झाल्या, त्यावेळी ती ज्वारी कापून घेतो. त्याची कंच फोडून त्याची मळणी करतो. आणि जी उरलेली धाटा असतात त्याला म्हणतात कडबा. शेतकरी त्या कडब्याच्या छोट्या छोट्या सुंदर पेंड्या बांधून घेतात. आणि मग त्या कडब्याच्या पेंड्या बैलगाडीमध्ये व्यवस्थित रचून घेतो. त्या कडब्याच्या पेंड्या बैलगाडीतून वाटत कुठं पडू नये म्हणून दोरीने व्यवस्थित आवळून बांधून घेतो. आणि मग बैलगाडीने तो कडबा शेतकरी घरी नेतो. व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच तुम्हाला विचारलेल्या काय झालं असतं या प्रश्नाचं माझं उत्तर
एका सोप्या आणि सरळ वाक्यात आहे. आपण कितीही मोठं शिक्षण घेऊ दे, कितीही अत्याधुनिक गोष्टींचा वापर करू दे, कितीही श्रीमंत होऊ दे, तरी पण जर आपण पारंपरिक गोष्टी जर पाळल्या नसल्या तर आपण शून्य आहे. कारण आपण सध्याला ज्या उंचीवर आहे ते फक्त परंपरेमुळे. त्यामुळेच म्हणलो मी, आपण शून्य असा. हे झालं माझं मत. तुम्हाला या प्रश्नाबद्दल काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा. आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.